जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते करकटेवरे ठेवोनिया करकटेवरे ठेवोनिया 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 तुळशी हार गळा कासे पितांबर 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 आवडीरा मने माझे सर्व सुख तुका मने माझे सर्व सुख तुका मने माझे सर्व पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख
आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर पाहिनाचे मोका आवडीने पाहिनाचे मोका आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार आवडे निरंतर आवडे निरंतर तेची ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर तेची ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम करी जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी
विठ्ठल बलवा सुखदाले हो साजने सुखदाले हो साजने साजने तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी हे म्हणा विठ्ठलियावनी म्हणा विठ्ठलियावनी आवनी तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा म्हणा विठ्ठले आवडे म्हणा विठ्ठले आवडे आवडे तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर हे पाप रखुमानी विवर पाप रखुमानी विवर विवर तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा बापर कुमारे विवारा बापर कुमारे विवारा तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम क्षीरसागरीचा हरी क्षीरसागरीचा हरी क्षीरसागरीचा हरी क्षीरसागरीचा हरी कान्हा यशोदेच्या घरी कान्हा यशोदेच्या
क्षीरसागरीचा हरी क्षीरसागरीचा हरी क्षीरसागरीचा हरी क्षीरसागरीचा हरी कान्हा यशोदेच्या घरी कान्हा यशोदेच्या घरी कान्हा यशोदेच्या घरी कान्हा यशोदेच्या घरी रांगू लागले अंगणी रांगू लागले अंगणी रांगू लागले अंगणी रांगू लागले अंगणी माथा जाऊलाची वेणी माता जाऊलाची वेणी माथा जाऊलाची वेणी माथा जाऊलाची वेणी बाई शोभे पैंजनवाडी पायी उभे पैंजनवाडी बाई शोभे पैंजनवाडी पायी शोभे पैंजनवाडी हाती लोणियाचे गोळे हाती लोणियाचे गोळे हरी लोणियाचे गोळे हाती लोणियाचे गोळे रांगू लागले अंगणी रांगू लागले अंगणी रांगू लागले अंगणी रांगू लागले अंगणी माथा जाऊळाची वेणी माता जाऊळाची वेणी माता दाऊलाची वेणी माता दाऊलाची वेणी नामा मुखाकडे पाही नामा मुखाकडे पाहे नामा मुखाकडे पाही नामा मुखाकडे पाहे धन्य यशोदा माय धन्य यशोदा माय धन्य यशोदा माय धन्य यशोदा माय नामा मुखाकडे पाही नामा मुखाकडे पाहे नामा मुखाकडे पाही मुखाकडे पाहे धन्य यशोदा माय धन्य यशोदा माय धन्य यशोदा माय धन्य यशोदा माय रांगू लागले अंगणी रांगू लागले अंगणी रांगू लागले अंगणी रांगू लागले अंगणी माता जाऊळाची वेणी माता जाऊळाची वेणी माता दाऊलाचे
पार खुमाई पार खुमाई पार खुमाई पार खुमाई पार खुमाई सागरीचा क्षीरसागरेचा हारे क्षीरसागरेचा हारे क्षीरसागरीचा हरे क्षीरसागरीचा हरे क्षीरसागरेचा हारे क्षीरसागरेचा हारे क्षीरसागरीचा हरे क्षीरसागरीचा हरे रांगू लागले अंगणी काना यशोदेच्या घरी काना यशोदेच्या घरी रांगू लागले अंगणी रांगू लागले अंगणी क्षीरसागरेचा क्षीरसागरीचा हरे क्षीरसागरीचा हरे काना यशोदेच्या घरी काना यशोदेच्या घरी रांगू लागले अंगणी रांगू लागले अंगणी माता जावळाची वेणी माता जाऊळाची वेणी
वाजवा भजन करा श्याम महाराज हरिनाथ महाराज बोलो रे भाई सब संतन की जय विठाला 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 क्षीरसागरीचा हरी किंवा वैकुंठीचा हरी कान्हा यशोदेच्या घरी रांगू लागली अंगणी माथा जावुळाची वेणी पायी शोभे पैंजण वाळे हाती लोणियाचे गोळे रांगू लागली अंगणी माथा जावुळाची वेणी नामा मुखाकडे पाहे धन्य यशोदा माय रांगू लागले अंगणी माथा जावुळाची वेणी विठाला विठाला क्षीरसागरीचा हरी कान्हा यशोदेच्या घरी रांगू लागली अंगणी माथा जावुळाची वेणी महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त महानंद कंदन परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम दुसरे चरण तुझारे चरण संतांदिया ज्यांच्या कृपा गाजे कसे
दुसरे चरणा संतांचे या त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे तेहे नमस्कारोनी आता आता हृदय हे आपुले चौफाळोनिया भली वरी बैसवू पाऊले श्री गुरुचे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यार करी संतांचा यार करी संतांचा यावर करे संतांचा यावर करे संतांचा यावर करे संतांचा यावर करे संतांचा मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा क्षीरसागरेचा हरी कान्हा यशोदेच्या घरी रांगू लागली अंगणी माथा जावळाची विणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे किरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ भगवान परमात्म्याचे युगानुयुगीचे लाडके भक्त नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा भगवान गोपाल कृष्णाला यशोदामयेच्या अंगणामध्ये रांगताना पाहिल्यानंतर प्राप्त झालेल्या स्थितीचं वर्णन करणारा गोड अभंग सेवेकरता निवडला आहे. विठाला अभंग अतिशय सोपा, सर्वांच्या परिचयाचा, सहज अभंग बोलल्याबरोबर प्रत्येकाच्या मनामध्ये त्याचा भाव निर्माण होणारा अतिशय सुंदर असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्यार्थ असा सालाबादाप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपामध्ये सद्गुरूंच्या पुण्य स्मरणार्थ चालत असणारा 3.5 दिवसीय नामयज्ञ आणि या नामयज्ञातील आजची काल्याच्या प्रसंगाची सेवा समस्त गुरुजन भक्त मंडळ आदी करून आपणा सर्वांचे परमश्रद्धेय परम आदरणीय गुरुस्थानी असणारे बापूसाहेब यांनी माझ्यासारख्या पामराकडे छोटीशी सेवा सोपवलेली आहेत. मतलब मी तसं छोटा आहेत, पण एक नियम आहे, जर तुम्ही माझ्यावरती कृपा केली तर तुम्हा माने एवढा होईल मी. माऊली ज्ञानोबा रे म्हणतो, तुम्ही संत माझी या कडा कराल कृपेचा बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईल मी. तुम्ही फक्त कृपा केली रे केली की मी तुमच्या मना इतकी इच्छा पुरवण्याचा प्रयत्न करेन. विठाला विठाला. आणि त्या न्यायाने सद्गुरूंच्या प्रांगणामध्ये उच्चारलेला अभंग सर्वांच्या सेवेकरता गोपाल कृष्णाचं वर्णन करणारा अतिशय गोड चिंतनीय अभंग सेवेकरता निवडलेला आहे. मायबाप हो, जवळजवळ 3-4 दिवस झाले सर्व भक्त परिवार आपल्या असणाऱ्या दररोजच्या दुःखमय संसाराला विसरून काहीतरी जीवनामध्ये दररोज नित्याने प्राप्त होणाऱ्या आनंदाच्या ठिकाणी नवीन काहीतरी भरती निर्माण व्हावी. जसं ठिकठिकाणी काही वेळेस शिबिर आयोजित केले जातात, जसे काही ठिकाणी कोणती शिबिरं असतील कोणती शिबिरं असतील प्रत्येकासाठी मोफत असतं, तसं हे सद्गुरूंनी आपल्या सर्वांना स्वतःचं आत्मकल्याण व्हावं आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी सतत तेवत राहणारा आनंद प्राप्त व्हावा, याच न्यायाने स्वानंद संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आपणा सर्वांचे परमश्रद्धेय सद्गुरू सोनार गुरुजींनी हा छोटासा एक पाया घालून ठेवला आहे की दररोज नित्याने पाहतो आहे प्रत्येक जीव हा सांसारिक कर्म करताना थोडा थोडा दुःखी झालेला दिसतो आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणारं दुःख जाऊन परमसुखाची प्राप्ती व्हावी. नोहे नोहे
प्रत्येक जीव हा आनंदाचा सागर प्राप्त होऊन त्यांच्या जीवनामध्ये सतत आनंद तेवत राहावा याकरता बाबांनो एक करा. याच ठिकाणी नाही मग वर्षभरातून या दुःखरूप संसाराला विसरण्यासाठी 4-2 दिवस तरी कुठंतरी एकांतामध्ये चला. आणि मग सद्गुरूंनी मला तरी वाटतं माझ्या आठवल्यात बऱ्याच वेळेस मी 2-3 वर्ष रानवडला जायचा संपर्क आला. गुरुजी असताना तेव्हा त्या ठिकाणी कधी कधी कारण आमचं स्वभाव थोडासा बाल्य अवस्थेमध्ये अति खोडकर असल्या कारणाने मस्त वाटायचं भजनाला गुरुजींच्या बरोबर यावा, बसल्या ठिकाणी टाळ वाजवावा, पखवाज वाजवा वाटायचं. पण मनामध्ये बाल्य अवस्थेमध्ये असणारा एक विशेष स्वरूपाचा पगडा असल्या कारणाने गुरुजींच्या समोर यायला मला तरी वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत थर राहिलो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा सत्संग व्हायचा तेव्हा आपले ज्येष्ठ गुरुबंधू अनिल भाऊ आदी करून अण्णांच्या समवेत आम्ही रानवडला गेलो. 1-2 वेळेस गेलो तुम्ही. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर माय बापो ऐका, सद्गुरू म्हणू ऐका रे बाबा, या प्रमाणाला तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही फारसं. हा हे इकडं असतं खाली. जान गुरु नाही केला म्हणा त्याचा जन्म वाया गेला, 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 त्याचा जन्म वाया गेला. ज्यांनी जीवनात गुरु केला नसेल त्याचा जन्म निव्वळ जन्माला आला. आणि तो कसा गेला सांगू, जन्मा आला म्हणा म्हणा म्हणा, जन्मा आला ह्याला पाणी वाहता वाहता पाणी वाहता वाहता गेला, पाणी वाहता वाहता गेला, जसं एखादं श्वापद असतं, हिंस्र पशु असतात, जन्माला येतात आणि कर्म करता करता मरतात, तसं जन्म आला हे आणि पाणी वाहता वाहता जसा तो मरतो. किंवा अजून सांगू जरा, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी, श्वान सुकरे बापुडी, श्वान सुकरे बापुडी. नाही तारी थोडी श्वान सुकरे बापुडी, श्वान सुकरे बापुडी, श्वान सुकरे बापुडी. तसं ऐका ऐका, मला राजू अण्णांनी रात्री सांगितलं होतं की संपूर्ण कीर्तन त्याच चालींवर करा. मला चाली आठवतात अण्णा, सगळं खरं आहे, पण गुरुजींच्या भीतीमुळं मी काही चाली विसरलो होतो. मला 2-3च चाली आल्या फक्त, कारण घाबरट व्हायचं, ते पखवाजही चुकून जायचं, टाळही चुकून जायचं, तालही चुकून जायचा. म्हणून काही जेवढं आठवलं तेवढं प्रयत्न करू आणि संप्रदायाच्या नियमाप्रमाणे दोन्ही कार्य करू. विठाल विठाल ऐका, जीवनामध्ये गुरु करा. आणि गुरु कसा करा, गुरु करावा बळक. हा हा हा, मगच दादाला म्हणलं भाऊ पखवाज लाव पण सांभाळून, हा पैलवानाची गाठी सोपी नाही, बळकट माणूस आहे समोर. मग गुरु कसा करा, गुरु करावा. आज फारसं अभंगावर चिंतन नाही झालं तरी चालेल. हो हो हो, सगळ्यांना कोणाला जवळपास 1 वर्षापासून सगळे चिंतन भजन करून आपापल्या साधनेमध्ये शांत आहे. मला तरी वाटतं मी पहिल्या दिवशी कीर्तनामध्ये एकदाच चाल म्हटलं होतं. ताई म्हटल्या 2 दिवस ढुकून नाही पाहिलं आणि 1 दिवस एक चाल म्हणायपुरते आले. दिला रंग दाखवून चालले निघून. म्हणलं ताई घाबरू नका, मी एवढा रंग एक खटी मोकळा करून गेलो. हो हो, प्रत्येकाला तो असणारा भजनाचा आनंद कदाचित असा असतो. बाबा तुम्ही मला खूप सुंदर चाल म्हटले, हो हो एकदम सुंदर म्हटले, पण आम्हाला ती जमेलच असं नाही.
प्रत्येकाला, कारण प्रत्येकाचं शास्त्रीय गायन भजन वेगवेगळं असतं. त्यांनी बोल वाजवला तुम्हाला येणार नाही, तुम्ही वाजवला त्यांना येणार नाही. पण आमच्याकडं असं आहे, आमच्याकडं हो 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 गाडगे बाबांनी असं केलंय, बदल नाही, सगळ्याला म्हणता आलं पाहिलं. हे मोघम ठेकाच पुन्हा चुकणेच नाही, सरळ साधं सोपं. स्वल्प वाटे चाला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. आणि म्हणून प्रत्येकाला येईल असं भजन, प्रत्येकाला वाजवता येईल अशी टाळी. आणि नेहमी माई सुद्धा म्हणायच्या, भाऊ भजनाला बसलं ना, श्वास आणि टाळी जेव्हा एक होईल तेव्हा जीव शिवाच्या ऐक्याच्या दृष्टीने मनुष्याचा प्रवास सुरू होतो. आपण सगळेजण साधक परिवारातील आहात, आपण सर्वजण अनुग्रहित आहात. आणि असं म्हटलं काही चुकून बुकून राहिलं असेल ना, ते माणसाला आम्हीच कशी चाळणीतून खडे वाकळले गेलो, आम्ही कधी होऊ अशी इच्छा निर्माण व्हावी म्हणून पुन्हा पुन्हा म्हणतो विठ्ठल विठ्ठल गुरु करा, पण कसा गुरु करावा. म्हणा म्हणा, मागचे म्हटले नाही, मी पुन्हा पुन्हा म्हणत राहील. मागचे मोठ्यानं म्हणा. नाश्ता झालाय ना सगळ्याचा, मी पाहिलंय. चक्री प्रवचन झाले, सगळ्यांचा नाश्ता झालाय. मी रस्त्यानं गेलो पण माझं लक्ष असतं. हा काय म्हटलो तो, गुरु करावा धरावे गुरुचे मन गट, धरावे गुरुचे मन गट, धरावे गुरुचे मन गट, धरावे मी नेहमी अनुभवतो भाऊ, नेहमीच्या कीर्तनामध्ये 1-1.5 तास झाला का नंतर पाय मोडतात, कोणी जांभळ्या देतात. पण आमच्याकडे 4-4 तास कीर्तन चालतात. जांभळीने येणार, पाठीमागच्या असे फुलासारखे टवटवीत असायचं. कारण एक, या ठिकाणी प्राप्त होणाऱ्या आनंदाला नवीन प्रत्येकाला ऊर्जा निर्माण होत असते. आणि म्हणून गुरु करा माय बाप हो, गुरु विन देव नकळे निसंदेह, भावे विन देव नकळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय जीवनामध्ये अनुभव येत नसतो. म्हणून गुरु करा, साधना करा, ध्यानधारणा करा, भजन चिंतन करा. या माध्यमातून सर्वांना संसारित असणाऱ्या कर्मातून विन्मुख करून परमार्थिक मार्गाचा अनुक्रमण करावं, या उद्देशानं सत्संग सोहळे असायचे. मला तरी वाटतं गुरुजी गेल्यानंतर आज जवळपास 14-15 वर्षात होत आले ते सोहळे. आपण तसे सर्व गुरुबंधूंनी, मला तरी वाटतं वेळापला सुद्धा काही वेळ झालंय अण्णांकडे. मी एकदा रात्री गेलो होतो कीर्तनाला, एकदाच गेलो. कधी कुठं तर कधी कुठं, कधी माहितीही पडायच नसतं ना. आम्ही काही इतके ठेप्यात नव्हतो. म्हणजे भजनात राहायचो. कधी कोणत्या गावाला थोडं असं मनसाने काम, जिकडं फक्त ऐकू आलं पाहिलं अमुक गावाला अमुक ठिकाणी भजन, कोणाचंही असो, आमंत्रणाची कधीच आम्हाला गरज पडली नाही. फक्त माहीत पडलं पाहिजे. एखादी सिनेमेराची तबला लावताना जरी ऐकू आलं तरीही रस्त्याने निघायचं आणि तिथं जायचं. की झोपलेले का असं नाही मला जाईपर्यंत, पण जायचं असा छंद असल्या कारणाने गेलो होतं वेळापूरला. अशा ठिकठिकाणी सत्संग सोहळे व्हायचे आणि त्या सत्संगातून प्रत्येकाच्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण होत असायचं. आणि म्हणून मला तरी वाटतं 1 वर्षापासून ते चैतन्य आता थोडं 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 असं म्हटलं जातं. गुरु साहेब, डॉक्टर साहेब, कोणतीही वस्तू जास्त दिवस जर पुन्हा पुन्हा घासली नाही, पडीत राहिली की त्याच्यावर गंज येतो, घाण धूळ जमते. ते जाऊ द्या, कधी कधी वापरातली नाही. दररोजची वापरातली असणारी आपल्या समोर भगवान परमात्म्याची मूर्ती असली तरीही ती आमच्या बापूसाहेबांकडे उजळायला न्यावाच लागते. हो हो, त्यांच्याकडे नेऊन उजळून घेतल्याशिवाय तिला पुन्हा नवचैतन्य निर्माण होत नाही. घरी कितीही साधना करत असू तरीही सद्गुरूंकडे आणून पुन्हा आपलं आत्मचैतन्य उजळल्याशिवाय त्याच्यावरती नवीन प्रकाश प्राप्त होत नव्हतो. म्हणून पुन्हा पुन्हा यावं लागतं. विठाल विठाल म्हणूनच आहे का, जीवनामध्ये आपलं आत्मकल्याण व्हावं, आपल्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण व्हावं, म्हणूनच त्या सद्गुरूंचे पाय कधी मधी नाही, सवडीने नाही, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय
सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय वाचोनी सापडे ना सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय वाचोनी सापडे ना रावे ते पाय दिया रावे ते पाय दिया रावे ते पाय दिया सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधीच नाही आधी आधी धरा हो आधी आधी धरा कारण का जगतामध्ये आपण नेहमी वेदाधिक सर्व ग्रंथांनी आपल्याला बरेच वेळेस सांगितलेलं आहे मायबाप हो सर्व जगतामध्ये ब्रह्म ब्रह्म सर्वाभूती सम तिथे आणून दिसे विष तिथे एक अणू सुद्धा विषम स्वरूपामध्ये नाही प्रत्येकाच्या ठिकाणी ब्रह्म समान स्वरूपात आहे प्रत्येक ठिकाणी असणारं ब्रह्म चैतन्य जर समसमान आहे तर ऐका आपल्या ठिकाणी आहे ते ब्रह्मस्वरूप आहे ब्रह्म चैतन्य आहे आणि सद्गुरूंच्या ठिकाणी पाहिलं तर ऐका काय आहे उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती रात्री वाटतं रात्री सर्वजण आपण कीर्तनामध्ये बसता बसता दोंडगे नानांनी विषय मांडला होता सर्वांना आठवत असेल नसेल पण स्पर्श करून चालतो नाना बोलले बोलता बोलता की जेव्हा बापूसाहेबांना आमच्या समोर त्यांनी फक्त नाना तुम्ही आले कीर्तन नाही केलं तरी चालेल आज कृत्य झालो इच्छा केली ते पावलो नाना बोलता बोलता कंठ दाटून येताना म्हटले की मी गुरुजींना काही काळ अनुभवलं होतं 2-4 वेळेसच अनुभवलं होतं पण आज बापूसाहेबांकडे पाहिल्यानंतर पुन्हा तेच चैतन्य मला गुरुजींच्या स्वरूपात दिसतं हो 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 मला असं वाटलं हो मला असं वाटलं नाना बोलले पण निश्चित चुकले मला खंत वाटले त्यामध्ये का त्यांच्याकडे पाहिल्यानंतर गुरुजी दिसत असं नाही मी म्हटलं गुरुजी त्यांच्याकडे तर आहेच पण माझ्या प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये आजही तशीच दिसतात गुरुजी जात नसतात सद्गुरू जात नसतात प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते नेहमी आपली ज्ञान ज्योत प्रज्वलित करीत असतात विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून मी निश्चित नानांना असं म्हणा वाटलं होतं की नाना हे सर्वजण गुरुजींची आणि माईचीच रूप समोर बसलेली आहेत या सर्वांकडे पाहताना दुसरे कोणी नाहीत माझे गुरुजी आहेत आणि माझ्या माई समोर बसलेली आहे अशी अंतकरणाची धारणा होते त्या दिवशी म्हणावं हृदय जेव्हा कारण सद्गुरूंनी आपल्या सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये जे काही सूक्ष्म बीज दिलेलं आहे कारण ऐका 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 सगळ्यांनी बारकाईने ऐका जेव्हा आपण प्रथमदर्शनी सद्गुरूंकडे गेलो तेव्हा गुरुजींनी आपल्याला किती श्रीमंत आहे किती गोरागोमट आहे किती गोड बोलतो किती किती लोकांसंग नीट राहतो किती गोड चाली म्हणतो किती जोरात वाजतो काहीच पाहिलं नाही पाहत असताना गुरुजी सद्गुरू संत येतात आणि सद्गुरू आल्यानंतर आपल्या प्रथमदर्शनी हृदय मंदिराचा झाडा घेतात म्हणून तर सद्गुरूंच्या मुखातील भजन सांगतो गुरुजी येणार येतील गुरुराज निर्मळ मंदिर माझे येतील गुरुराज निर्मळ मंदिर माझ येतील गुरुराज निर्मळ मंदिर माझ
पाहुयासी निर्मळ मंदिर माझे येथील गुरुराज पाहुयासी म्हणा म्हणा सगळे येथील गुरुराज ऐका 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 म्हणलं का पटकन थांबायचं पुढं बाकी असतं हा जरी कदाचित आपल्यातनं गुरुजींना इहलोकीची शरीर यात्रा संपून 14 वर्ष झालेले असेल तरीही मनामध्ये अशी भावना धरा गुरुजी सद्गुरू साधू संत जे वैकुंठाला जात असतात ते साधकाने भक्ताने अपेक्षा केल्यानंतर पुन्हा येतात जसं जगद्गुरु तुकोबाराय निळवांसाठी आले भागीरथीसाठी आले संताजी जगनाड्यांसाठी आले तसं सद्गुरू येतात म्हणून आपणही इथं आल्यावर या असणाऱ्या 3.5-4 दिवसाच्या शिबिरात म्हणावं आता गुरुजी येणार आम्ही गुरुजींच्या असणाऱ्या संत धामावरती स्मारकासमोर सद्गुरूशी एकरूप होणार आणि मग गुरुजी आल्यानंतर फुले वाहिन मी भावाची अहम तो भावाची गुरुच्या ध्यानाची भावाची गुरुच्या ध्यानाची येथील गुरुराज निर्मळ मंदिर येथील गुरुराज भावयासी निर्मळ मंदिर भाग येथील गुरुराज अशी अंतकरणामध्ये भूमिका ठेवा गुरुजी येणार माई येणार आमच्या असणाऱ्या साधनेमध्ये काही मार्गाच्या अडचणी असणार जसं तुकोबरायांनी म्हणावं मी स्वप्नामध्ये असताना बाबाजी चैतन्य आले लावून या हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता हा हा आपणही म्हणावं म्हणावं नाही मनामध्ये स्मरावं आता गुरुजींच्या स्मारकासमोर आहे ना आता गुरुजी येणार आमच्या समोर साधनेला बसवणार असणाऱ्या कुटियामध्ये संत धामामध्ये त्या समाधी समोर ध्यान मंदिरामध्ये आम्ही गुरुचं ध्यान करत बसणार आणि त्या ध्यानामध्ये एके दिवशी सद्गुरू आमची ज्योत त्या ज्योतिषी लावणार ज्ञानदेव म्हणे ज्योतीची ही निज ज्योती ती ज्योती ज्ञानोबराय म्हणतात निवृत्तीनाथाने जशी एकरूप केली तसं मी त्या ज्योतीचं ध्यान करणार आणि त्या ध्यानामध्ये एके दिवशी ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया त्या सद्गुरूच्या अवस्थेला प्राप्त होणार आहे का संत आणि सद्गुरू साधू संत हे आपल्या स्वरूपाला पोहोचवत असतात मला तरी वाटतं आपण काल्याची खूप कीर्तनं गोकुळातल्या गवळणीन हे खूप ऐकलेलं असलं तरीही फक्त सद्गुरूचं थोडंसं वर्णन करतो नाही तर असं म्हणाल यांनी दररोज उठावं यावं जावं आणि तेवढंच चावलं ती चिंतन काला करणार आहे पण काला बी थोडासा आज वेगळ्या स्वरूपात करणार आहोत आपण हो हा जीवशिवाचा हो हरिनामाचा खिचडी काला करणार आहोत आणि म्हणून सद्गुरूची साधना ध्यान धारणा भजन चिंतन अंतरांगामध्ये सद्गुरू येणार आणि अशा सद्गुरूचं मी सतत ध्यान करणार सद्गुरू येणार हो सद्गुरू आलेले आहेत असं ध्यान मंदिरामध्ये ध्यान करा बसल्या ठिकाणी आणि मग बसल्या ठिकाणी सद्गुरू आले आणि सद्गुरूंनी काय केलं ऐका गुरु माऊली माऊली गुरु माऊली 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 तिने पूर्ण कृपा केली तिने पूर्ण कृपा केली मला कृपा केली त्याने पूर्ण कृपा केली तिने पूर्ण कृपा केली तिने पूर्ण कृपा केली त्याने पूर्ण कृपा केली त्याने पूर्ण कृपा केली पूर्ण कृपा करत असताना काय केलं ते ऐका रसवती येला कानी रस कानी रसवती येला कानी कानी येऊनी उतारे नयनी येऊनी उतारे नयनी येऊनी उतारे
असणाऱ्या विभरामध्ये नामस्मरणाचा रस ओतल्यामुळे आता तो रस येऊनी उतरे नयनी नोहे नोहे रस भिडे हाडो सांदी देह पालटली बुद्धी आणि म्हणून मायबापो या सगळ्या परिवाराची देह बुद्धी पालटली आणि सर्व एकाच छताखाली एकाच मायेचे लेकरं. मला तरी वाटतं 4 दिवस झाले सगळं विसरले, कोणाला कुठली आठवण नाही, काहीच नाही. फक्त उठलं की एकच काय, जिबले तुला काय धंदा घडी घडी भजरे गोविंदा. काय तुला धंदा घडी भजरे गोविंदा. जिबली तुला काय धंदा घडी घडी भजरे गोविंदा. जिबले काय तुला धंदा घडी घडी भजरे गोविंदा. घडी घडी भजरे गोविंदा. घडी घडी भजरे गोविंदा. घडी भजरे गोविंदा. घडी भजरे गोविंदा. जिबले तुला काय धंदा घडी घडी भजरे गोविंदा. जिबले काय तुला धंदा घडी घडी भजरे गोविंदा. या जागेची महिमा गोकुळावतरले रामा. या जागेची महिमा गोकुळावतरले. गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याच्या समवेत अनेक गोपाळ होते. आपल्या सद्गुरूंच्या समवेत अनेक साधक आहेत आणि या साधकांच्या जीवनामध्ये सद्गुरूंनी पूर्ण कृपा केली. गुरु माऊली माऊली येणे पूर्ण कृपा केली. हो हो, आता पूर्ण कृपा केली आहेत असं म्हणा. आणि पूर्ण कृपा केल्याचं प्रतीक म्हणजे काय तर ऐका. त्या असणाऱ्या प्रेमाने सद्गुरु कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण होत असतात आणि त्या अष्टसात्विक भावाचं प्रतीक म्हणजे कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे. प्रेम दाटे नयनी निरलोटे. कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे. प्रेम दाटे नयनी निरलोटे. हृदयी प्रगटे राम रूप. हृदयी प्रगटे राम रूप. हृदयी प्रगटे राम रूप. हृदयी प्रगटे राम रूप. कंठामध्ये प्रेम भरून येतं, हृदय दाटून येतं आणि आपल्या नेत्राद्वारे आनंद अश्रू येतात. नोहे नोधी कधी रडताना दिसत असलं तर ते दुःखाचे असू नसून आनंदाचे असू येत असतात. अजून सांगू डॉक्टर साहेब, मला फारसा इतका मी जुना कीर्तनकार नाही, तरी पण मला निश्चित अनुभवतो जेव्हा सद्गुरु कृपा होते जीवनामध्ये तो आनंदाला भरती येते आणि अष्टसात्विक भाव निर्माण होतात ना, तेव्हा ऐका बाबा नुसते आनंद अश्रू येतात. मी असं म्हणणार नाही. आमचे तुकोबाराय सांगतात काय होतं. पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा. 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 लाटा उसळती प्रेमाचा. लाटा उसळती प्रेमाचा. लाटा उसळती प्रेमाचा. लाटा उसळती प्रेमाचा. म्हणून तर बरं का जेव्हा गुरुजींची कीर्तन असायची ना, काळी 3 वरती असायची. लई खाली एखाद्याशी आम्ही केला आगाऊपणा तर पांढरी 4 बरं का. कारण ते टिपला कधी म्हणावं लागत नाही, एकाच स्वरात कीर्तन चालायचं. आणि ह्या चाली म्हणायला काळी 2 पांढरी 2 इथं इथं उंचच लागतं हो. आणि म्हणून पूर आला आनंदाचा.
लाटा उसळती प्रेमाच्या, प्रत्येकाचं अंतकरण प्रेमाने उच्चंबळून येत असतं. आणि अशी सद्गुरूंची आपणा सर्वांवरती कृपा झालेली आहे. आणि म्हणून त्या असणाऱ्या आनंदाच्या पुरामध्ये आपण सर्वजण आज 4 दिवसापासून स्नान करतो आहे. येत भलतेने सद्भावे नहावे, प्रयाग माधव रूप पहावे. आणि शेवटचा फायदा, येतुलेनी संसाराशी द्यावे तिलोदक. हो हो हो, या असणाऱ्या आनंद सागरामध्ये सगळ्यांनी भलत्याने सद्भावनेनं या, सद्भावनेनं स्नान करा. आणि स्नान केल्याचा फायदा, येतुलेनी संसाराशी द्यावे तिलोदक. जन्म मृत्यूचा संसाराला तिलांजली द्या. पुन्हा जन्मही नाही आणि मरणही नाही. मरत कोण? जे जन्माला येतं ते. जन्म मरणाची येरधार संपवायची असेल तर या आनंद सागरात या. एकदा मला तरी वाटतं द्वारकेमध्ये सप्ताह कथा चाललेली असताना शास्त्रींचा संवाद होता. ध्यानधारणा साधना काय असते ते इतकं आम्ही अनुभवलेलं नाही. काय असतं म्हणलं, बाबा लहान तोंडी मोठा घास होतो, पण जे सुख जो आनंद साधनेत आहे तो जीवनामध्ये कुठे नाही. काय आनंद आहे मी सांगितलं. काही आनंद जीवनात असे असतात का ते सांगता येत नाही, बोलता येत नाही आणि प्रतिपादन सुद्धा करता येत नाही. जसं भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात जन्माला आले. हो हो हो, जन्माला आले. लवकर आणतो आता. जन्माला येत असताना सगळ्या गवळणी एकत्र जमलेल्या आहेत. आणि या गवळणी एकमेकीमध्ये आनंद उत्सव साजरा करण्या अगोदर नंद बाबाची भगिनी, जेव्हा नंद बाबा सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर गोशाळेमध्ये दूध काढायला गेलेले आहेत आणि एका दासीने सांगितले, मैया, तिचं नाव सुलोचना आहे. सुलोचना भैया, मैया, यशोदेला पुत्र झालेला आहे. आणि त्या आनंदाचं प्रतीक मग ती सुलोचना नावची मैया सगळ्या गल्ली गल्लीने सांगत फिरायला लागलेले असताना मनामध्ये इतका आनंद झाला. एक तर म्हातारपणी आपल्या भावाला एकुलती एक मुलगा झालं. राजवाड्यामध्ये नंद आहे, 9 लाख गायी सांभाळणारा मालक असताना मूलबाळ नव्हतं, ओघाने मुलगा झाला. किती आनंद असेल. त्या आनंदाचं प्रतीक साजरं करताना ती मैया म्हणते आहे काय, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. ताई काय झालं, हे जेव्हा आम्ही लहान असताना रासक्रीडेमध्ये ऐकलं, लई बारके बारे तेव्हा आगाऊ होतो, ऐकलं थोडंसं आणि ऐकलं न ऐकलं तेव्हा ती रासक्रीडा कधी संपून गेली. लहान पोरं नाचताना ताईंनी गाताना पाहिलं, पुढे येऊन बसलो. नाही तर कीर्तन इथं आम्ही तिकडे लांब कुठं तरी खेळ, चिचापाड, आंब्याच्या कायऱ्या, हा इकडं लांब कुठं तरी झाड आहे खाली जायचे. पण जेव्हा हे बालगोपाळ मंडळी, अरे काहीतरी खेळ आणला वाटतं, मग असं जवळ पुढे येऊन बसलो तुम्ही लहान होत्या. आणि मग तेवढं एवढंच ऐकलो आणि बाकीचं ऐकता ऐकता राहून गेलं तर ते एवढंच पाठ झालं, बाकीचं मला आलंच नाही.
माझी सवय होती तेव्हा मी लहान असतानापासून एकदा ऐकलं की पाठ व्हायचं. तुम्ही मला तरी वाटतं 2-3 दिवसामध्ये अनुभवलं असेल. कोणत्याही महाराजांनी अभंग निवडलो मला ते मोबाईल चष्मा नसले दिसत नाही डॉक्टर साहेब. यांनी म्हणे परवाला अभंग पाठवू का? म्हणलं चष्माच मी तो अभंग पाठवून काढत्या का? पण होतो पाठ. तेव्हा ताईंनी तेवढं म्हणता तेवढंच ऐकलं राजकडं म्हणजे तेवढं ते अभंग संपल्यानंतर गेलो ना ते राहून. आता असं वाटतं केव्हा तरी ताईंच्या समवेत पुन्हा आणखीन मी लहान व्हावं. असं वाटतं बरं का. ताईंनी पुन्हा नवचैतन्य निर्माण व्हावं आणि जे खेळणारे राजकडेमध्ये बालगोपाळ टग्गे आहे ना त्यांनी पुन्हा असं लहान अवस्थेमध्ये पुन्हा जन्माला यावं आणि पुन्हा तो राजकड्याचा आनंद पाहावा असं वाटतं. आणि निश्चित जेव्हा तुम्ही पुन्हा ती रासगडा करणार ना तेव्हा नक्कीच पाठ करणार, तेव्हा विसरणार आहे नक्की. आणि म्हणून आजी आनंदी आनंद हो आणि पूर आला आनंदाचा पूर या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि याच आनंदाचं प्रतीक साजरं करत असताना गोकुळामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आनंद साजरा होणार. किती आनंद गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं प्रागट्य होत असताना किती आनंद आहे सांगू जरा. गुढिया तोरण 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 करीती कथा गाती गाणी करीती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा करे कथा गाती गाणे करते कथा गाती गाणे त्या भगवान परमात्म्याचा आनंद उत्सव साजरा करत असताना प्रत्येकाने दारासमोर गुढ्या उभारलेल्या आहे. गुढिया तोरणं बांधलेली आहेत, पताका लावलेल्या आहेत. आणि एवढंच नाही कथा करतात, नुसत्या कथाच नाही गाणे गातात. आणि असं आहे गाणं गाताना नाचतात सुद्धा. आणि त्या आनंदाचं प्रतीक साजरं होत असताना इथं गवळणींनी पाहिलं का हो नंद बाबाच्या अंगणामध्ये पूर्ण गल्ली सजलेली दिसते आहे. पताका दिसतात, गुढ्या दिसतात, आनंद सोहळा साजरा दिसतो आहे. आणि नेमकं झालंय काय तेव्हा जमलेल्या गवळणींची चर्चा सुरू झाली. आणि मग एकमेकीला काय ग तिकडे लय डांगडो चाललाय, लयच वाजत्या गाजत्या काय आहे. मग त्या एकमेकीमध्ये म्हणू लागल्या काय गवळणी म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला सगळे रंगले वा.
पुत्र झाला यशोदेला, ज्या यशोदेला पुत्र झाला आहे म्हणून